या स्पर्धेमध्ये आपण शेवटच्या दिवसामध्ये मॅच आता मात्र रंगणार आहे. पुढची पाहायला मिळेल सारा 11 कल्याण आणि त्यांच्या विरोधात शाहरुख 11 कल्याण. या दोन्ही कल्याणचे संघ एकमेकांसमोर लढत पाहायला मिळेल. 3 षटकांची ही लढत. रात्र झाली असली तरी देखील प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. चमचमत्या ट्रॉफ्यांवर सर्वांच्या लागलेल्या या नजरा जरूर सर्वांना आकर्षित करत आहेत. सुरेख असं आयोजन पाहायला मिळते. अंतिम दिवस आणि अंतिम या रात्रीमध्ये जरूर आपण सर्वांचं स्वागत करणार आहोत. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा विनंती असेल. सारा 11 कल्याण आपले क्षेत्ररक्षण सजवा विनंती आहे आपल्याला. 3 षटकांची मॅच असेल. भरपूर उशीर झालाय त्या अनुषंगाने इथे मात्र थोडंसं सहकार्य आपलं करा. चला एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही संघांना विनंती असेल एक्स्ट्रा प्लेयर आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. चला दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्या मध्ये जोडले गेलेत. दोघांचं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज शाहरुख 11 कल्याण संघाकडून शाहरुख 11 फलंदाजी आहे आणि इथे मात्र सलामीची जोडी मात्र पाहायला मिळेल. प्रवीण आणि त्यांच्या समवेत अन्नू. 2 कल्याणचे मातब्बर संघ एकमेकांसमोर लढत इथे मात्र पाहायला मिळेल. बिग बॅटल. एक सामना जिंकल्यानंतर जरूर दोन्ही संघाचा आत्मविश्वास वाढला असेल आणि या आत्मविश्वासाच्या अनुषंगाने कोणत्या संघाचा खेळ चांगला होईल हे देखील आपण पाहूया. भव्य दिव्य अशी ही अंडरम सर्कल स्पर्धा पाहायला मिळते. शिरवणे नवी मुंबई. 3 ओव्हरची मॅच आहे. 18 चेंडूंचा खेळ असेल पहिल्या सत्राचा आणि 18 चेंडूंचा खेळ दुसऱ्या सत्राचा. गोलंदाजीसाठी गोलंदाज ऑन बॉलिंग मार्क सागर. टीम सारा 11 कल्याण. गेम ऑन. पहिला चेंडू मात्र पाहायला मिळेल. सागर याच्या कोट्यातला समोर फलंदाज प्रवीण. फिरवलाय चेंडू आणि गॅप शोधली. रिकाम्या जागा भरा आणि या पहिला चौकार सुरुवातीच्या कालाचा मात्र पाहायला मिळतोय. अगदी श्री गणेश होते धावसंख्येचा. टीम शाहरुख 11 कल्याण. दमदार सुरुवात आणि 4 धावा धावफलकावर. अंडरम क्रिकेट म्हटलं की एकदम फास्ट क्रिकेट. जितका वेळ खेळाडूंना मिळत नाही तितकाच वेळ देखील समालोचक असतील आयोजक टीम असतील पंचांना देखील मिळत नसतो. या पुढचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आता मात्र बॅक टू द बॉलर. चेंडू चांगले अडवणी मात्र पाहायला मिळेल. कमबॅक गोलंदाजाचं सारा 11 कल्याण संघाकडून. चौकार खाल्ल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक गोलंदाज सागरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तितक्याच ताकदीचा हा फलंदाज आहे. दोन्ही संघ कल्याणवरून बिलॉंग करणारे आहेत. आता मात्र सन्मान दिला जातोय. 1 धाव स्ट्राईक रोटेशन. क्रिकेट ओरमचं असू द्या किंवा अंडरमचं स्ट्राईक रोटेशन धावा धावफलकावर येणं गरजेचं आहे. धावफलक हालतं ठेवलं तर मात्र येणाऱ्या कालामध्ये अडचणींचा सामना फलंदाजी करणारा संघ दुसऱ्या सत्रामध्ये करू शकतो. आता मात्र स्ट्राईकला प्रथमताच अन्नू भोईर. डावकुऱ्या त्याचा फलंदाज. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. फ्लड स्लाइड्स मध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा स्वयंभू गणोबा ग्रुप आयोजित अंडरम सर्कल स्पर्धा पाहायला मिळते. अंतिम रजनी. आता मात्र थोडासा पाचवा चेंडू होता आणि पहिल्या विकेटचं पतन आणि पहिला दे धक्का. टीम शाहरुख 11 कल्याण संघाचा पहिला गडी गारद.
एक बाद. धावसंख्या धावफलकावर 5. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. शाहरुख 11 कल्याण संघासाठी सागर. थोडीशी चाचपणी फलंदाजाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. प्रथमतःच एक गडी बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. क्षेत्ररक्षण जरूर आपल्या नजरेमध्ये थोडंसं पास केला. प्लीज क्षेत्ररक्षण करणारा संघ, कारण भरपूर उशीर झालाय मित्रांनो. आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि अंतिम रचने असल्या कारणामुळे थोडंसं आपण लवकरात लवकर खेळ चालू करा ही विनंती आपणास जरूर आयोजकांच्या माध्यमातून कळवण्यात येते. पुढचा चेंडू गोलंदाज सागर. तिथे मात्र पाहायला मिळतोय चौकार आलाय. आल्या मात्र आपला मनगडाचा वापर करून हा ठोकलेला अगदी यष्टनच्या पाठीमागे चौकार पाहायला मिळतो आणि धावसंख्या 4 ने वाढत असताना 9वा आकडा गाठला गेला या शाहरुख 11 कल्याण संघाच्या मार्फत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू असेल. धावफलकावर एक गडी बाद. 9. सुरुवात मात्र चांगली झाली होती, परंतु मधल्या काळामध्ये कुठेतरी थोडंसं धावफलक कमी पडलं फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. शेवटचा चेंडू असेल. किती धावा येतील? अगोदरच इथे ट्रान्स चेंज केला होता, परंतु गोलंदाजाने देखील ते पाहिलं आणि त्यानंतर मात्र चेंडू रिलीज केला. शेवटचा चेंडू आलाय. डॉट बॉल. एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटका अखेरीस धावसंख्या धावफलकावर शाहरुख 11 कल्याण संघाच्या पाहायला मिळाल्या त्या एक गडी बाद. 9 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा विनंती आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. आम्हाला देखील माहिती आहे आपण दूरवरून आलात, त्या अनुषंगाने आपलं देखील सहकार्य जरुरीचं असेल. तर दुसऱ्या षटकासाठी ते मात्र खांद्यावर जबाबदारी दिली जाते सारा 11 कल्याण संघाकडून. गणेश पहिलं षटक जरूर चांगलं हाताळलं गेलं. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर देखील चांगली गोलंदाजी आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो गणेश. स्ट्राईकला पण फलंदाज जो प्रवीण याला पाहतोय, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आलाय. 5 वर त्याचं योगदान संघासाठी पाहायला मिळतोय. आता गॅप शोधण्याचा प्रयत्न. तितक्याच दर्जाचं आहे क्षेत्ररक्षण. जबरदस्त टाळ्यांचा आवाज देखील पाहायला मिळाला आणि हेच हवं असतं. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या त्या स्वप्नीलने. सारा 11 कल्याणसाठी दमदार कामगिरी पाहायला मिळते आणि 1 ने धावफलक दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करत असताना एक गडी बाद. 10 या आकड्यावर पोहोचलाय तो शाहरुख 11 कल्याण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर गणेश पाहायला मिळणार आहे. अगदी आपण पाहिलं तर स्ट्राईकला इथे मात्र थ्रो जरूर केला, परंतु एक धाव रोखली जाणार नाहीये. सलगच्या 2 चेंडूवर आलेल्या या सिंगल धावफलकामध्ये धावा बढत असताना पाहायला मिळतात. 11 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. दुसऱ्या षटकाचा 3 षटकांची लढत. आता मात्र रिकाम्या जागा भरा आणि आला ह्या दमदार चौकार. फलंदाज प्रवीण याच्या बॅटमधून आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 15. तर विनंती असेल सन्माननीय अजित सुतार उर्फ डॅनी साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावर या. स्वयंभू गणोबा ग्रुपच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. सारा 11 कल्याण त्यांच्या विरोधात शाहरुख 11 कल्याणवरून बिलॉंग करणारे दोन्ही संघ. परंतु एक संघ पुढची चाल चालेल आणि एकाला मात्र परतीचा प्रवास. हा क्रिकेटचा नियम. एकाच्या वाट्याला जय आणि एकाच्या वाट्याला पराजय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने. आता क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. अंडरम क्रिकेटमध्ये सातत्याने हा खेळ पाहायला मिळतो.
डायरेक्ट हिटच्या माध्यमातून सलामीवीर प्रवीण याला दिलाय तंबूचा रस्ता. अजून एक विकेटचं पतन आणि प्रवीणच्या माध्यमातून योगदान. 2 चौकार 2 सिंगल 10 धावेचं महत्वाचं योगदान. धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 2 गडी बाद 15. तर विनंती असेल सन्माननीय दिनेशजी सुतार साहेब आणि रणजितजी सुतार साहेब आपण व्यासपीठावर या. स्वयंभू गणोबा ग्रुपच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय धीरज. धावफलकाला आकार द्यावा लागेल तितक्याच ताकदीचा समोरचा संघ देखील आहे. पुन्हा एकदा गॅप शोधली आल्या आल्या मात्र नजर ठेवली आणि त्याच नजरेने हाताचा वापर करून हात ठोकलेला सागरच्या माध्यमातून चौकार. नॉन स्ट्राईकला आपल्याला धीरज याला पाहायला मिळतोय जो 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय. आतापर्यंत विचार केला दुसऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ संपला आणि धावा धावफलकावर 19. अजून देखील शेवटचा चेंडू आहे. षटक क्रमांकाचं दुसरं हाताळत असताना आतापर्यंत धावा खर्च केल्यात 5 मध्ये 10 धावा. थोडीशी महागडं षटक आहे परंतु अजून शेवटचा चेंडू फेकायचा आहे. चला टीम मीटिंग नको प्लीज मित्रांनो. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू स्ट्राईकला आपल्याला फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालेला सागर ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेत. चांगली रणनीती पाहायला मिळते फलंदाजी करणारा शाहरुख 11 कल्याण संघाची. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु चोरी झाली आहे रात्रीच्या काळामध्ये एका धावेची. 2 षटकांचा वादवी खेळ संपला आणि 2 षटकांना अखेरीस 10च्या सरासरीने धावा धावफलकावर पाहायला मिळतात त्या 20 धावा. अजूनही शेवटचं षटक आहे. किती धावसंख्येचा टार्गेट उभारला जाईल याकडे देखील लक्ष असेल. तसेच विनंती असेल सन्माननीय रणजितदादा सुतार आपण देखील व्यासपीठावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. स्वयंभू गणोबा ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित ही आंड्रम सर्कलची स्पर्धा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये अगदी शेवटच्या क्षणामध्ये आपण येऊन ठेपलोय. तर शेवटच्या षटकासाठी मात्र पाचारण केलं जाते. सारा 11 कल्याण संघाकडून गोलंदाज शनी आलाय. तिसऱ्या षटकासाठी शनी आलाय ज्याच्यावर जबाबदारी शेवटच्या षटकाची. अगला वेगळा खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला आव्हान तर या इनिंगचा जरूर पाहायला मिळतोय. अगदी तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला खराब सुरुवात होते. तिसऱ्या षटकाची धावा 1 ने वाढत असताना 21 धावा धावफलकावर. विनंती असेल आपले करावे गावचे करणदादा भोईर आपण देखील व्यासपीठावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चांगला फटका जरूर तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आणि फेकी परंतु छोटीशी चूक झाली. अन्यथा मात्र धावबाद होणार होता यातील मात्र शंका नव्हती. 1 धाव चोरट्या स्वरूपात आणि धावा धावफलकावर 22. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शनी याच्या कोट्यातला डावखुऱ्या त्याचा गोलंदाज. इथे षटकाराला व्हॅल्यू नाही आहे. आपल्याला बाद व्हावं लागेल आणि मैदानाचा ताबा इथे सोडावा लागेल. विकेटचं पतन. धीरज कोणताही खाते न खोलता
बाद. तर तिसरा धक्का लागलोय जातोय इथून शाहरुख 11 कल्याण संघाला. नवीन फलंदाज दाखल झालाय फलंदाजीसाठी सर्वेश शुक्ला 5व्या क्रमांकावर दाखल झालाय. आतापर्यंत धावफलकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ संपला या शेवटच्या षटकातील आणि 22 धावा धावफलकावर. 2.2 चेंडूंचा खेळ संपलाय, 22 धावा धावफलकावर आणि 3 विकेट बाद झालेत आतापर्यंत शाहरुख 11 कल्याण संघाचे. सर्वेश शुक्ला 5व्या क्रमांकावर दाखल झालाय शाहरुख 11 कल्याण संघासाठी. शेवटच्या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. यानंतर जय साई एंटरप्राइजेस शिरवणे चेंबूर संघाने सज्ज राहायचं आहे. यानंतर आपला सामना आहे. चपन दखल घ्या. चांगला फटका अलॉंग द कार्पेट, चेंडूची फेकी चांगली झाली होती. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतोय सारा 11 कल्याण यांच्याकडून. 1 धाव धावफलकावर ऍड होत असताना 23 धावसंख्येचे धावफलक. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शेवटचा हा षटक हाताळत असताना चांगली भूमिका, चांगली गोलंदाजी, गोलंदाज शनीच्या माध्यमातून पाहायला मिळते. डाकुऱ्या त्याचा गोलंदाज. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेल्यात शाहरुख 11 कल्याणसाठी. अगदी आपण पाहतोय गोलंदाजी करण्या अगोदरच इथून मात्र ट्रान्स चेंज केला होता. ते पाहिलं, पारखलं आणि इथून डॉट बॉल. जर फलंदाज अशा रीतीने चूक करत असेल तर येणारा काळ मात्र खूप कठीण कालाचा असेल. धावा येणं गरजेचं आहे, धावफलक हालत ठेवणं गरजेचं आहे. कमी षटकांचे, मर्यादित षटकांचे सामने आपण पाहतोय. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला आहे. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. किती धावसंख्येचा उभारला जाईल टार्गेट? थोडासा स्पीड वाढवायचा आहे. दोन्ही संघ सूचना केली जाते. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका, एकच धाव, एकाशिवाय दुसरं काही नाही. 24 धावा धावफलकावर आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चौकार आला तर मात्र 28, सिंगल आली तर 25. किती धावा येतील? डॉट आला तर फक्त 24. अपेक्षा असेल फलंदाजी करणाऱ्या संघाकडून हा चौकार हवा आहे. परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये कोणतेही निश्चित स्थान नाही आहे. काय घडेल काय बिघडेल. हा शेवटचा चेंडू त्या पद्धतीने केलून काढला. अगदी सरळच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. एकूण धावा झाल्या त्या 25. येणारे 18 चेंडू आणि लक्ष असेल इथून सारा 11 कल्याण संघासमोर 26 धावसंख्येचं. जशा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तसा पुन्हा एकदा आवाजामध्ये परिवर्तन आणि आमचे बंधू इथे मात्र आपल्याला मायक्रोफोनवर अमर भोईर सरांचा आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. चला, सन्माननीय जयेशजी इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण विनंती करूया का आपण देखील मुख्य व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचं आहे. प्रथम इनिंगचा खेळ संपलाय. प्रथम इनिंग मध्ये पहिल्या पर्वामध्ये आपण खेळ बघितला. प्रथम फलंदाजी करत असताना शाहरुख 11 कल्याण टीमचा 18 चेंडूमध्ये 25 काढल्यात आणि 26 धावांचं टार्गेट सेट केलाय. सारा 11 कल्याण, 2 कल्याण वरून आलेले हे 2 संघ सज्ज झालेत. कुठेतरी आता मात्र
बघायला मिळेल हे दोन मातब्बर संघांमधील कुठला संघ पुढे सरसावेल. त्यांच्या अगेन्स्टमध्ये मात्र जय साई इंटरप्राइजेस शिरवणे चेंबूर टीम मात्र अगोदरच वाट बघताना बघायला मिळेल. तसेच सन्माननीय जी जयजी पवार देखील इथे उपस्थित आहेत मैदानावरती. त्यांना देखील आपण आयोजकांच्या वतीने विनंती करूया का सर आपण या आपण ही देखील व्यासपीठाची शोभा वाढवावी. या व्यासपीठावर स्थानापन्न होण्यासाठी आपण देखील इथं उपस्थित दाखवावी. चला आपण मॅचकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया. या आताची लढत सेकंड राऊंड आहे. यातला विजेता संघ कुठेतरी ट्रँग्युलरची मॅच खेळताना बघायला मिळेल. ट्रँग्युलरची क्वालिफायची मॅच बघायला मिळेल. स्ट्राइक एंडला बघायला मिळतो आपल्याला फलंदाज रोशन, नॉन स्ट्राइक एंडला विनोद आणि बॉलिंग ट्रॅकवर धीरज चौहान. ऑन टू द बॉलिंग ट्रॅक, फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. आणि हा चेंडू रिव्हर्स स्वीप केलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट फॉर द चेसिंग. First 4 runs onto the scoreboard, onto the first delivery. Brilliantly played, brilliantly executed towards the third man reason. चौकाराने सुरुवात केली फलंदाजाने. While chasing 26 runs, first 4 runs onto the first ball. आणि हा चेंडू आता मात्र पॅडल स्वीप केला. बॅक टू बॅक 2 4s. चला दरम्यान सन्माननीय दिनेशजी पालवे इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करूया. येणार प्रत्येक पाहुण्यांचं आपण आवर्जून स्वागत करणार या मंचावर. तसेच सन्माननीय कुंदनजी भोईर उद्योजक यांची देखील उपस्थिती लाभली आहे. त्यांचं देखील आपण ह्या मंचावर स्वागत करूया. तसेच सन्माननीय गणेशजी पालवे देखील उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. चला आता मात्र अजून एक चौकार आलाय. काय फलंदाजी होतीये. लगातारचे चांगले फटके बघायला मिळतात. स्कोर झालाय 12. चौकारांची हॅट्रिक साधताना बघायला मिळतो हा फलंदाज. काय फलंदाजी करतोय. नाव आहे रोशन. अंधारात मात्र कुठेतरी आपला प्रकाशात टाकताना आपल्याला आपल्या टीमला चेंडू जातोय बिहाइंड द विकेट. चात्र चेंडू अडवला गेलाय. कुठेतरी चेक केला जाईल. पंचाने मात्र रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ अंपायर रिव्ह्यू फॉर द बाउंड्री चेक. आपण चेक करूया लाईव्हच्या माध्यमातून. मात्र आता हे चेक केलं जाईल. कुठेतरी बिहाइंड द विकेट चेंडू गेला आहे. आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण मात्र ह्याची पाहणी निहाळणी करणार आहोत. सुपर टेनिस क्रिकेट लाईव्हची ही टीम मात्र आता आपल्याला निर्णय देताना बघायला मिळते आहे. आणि इट इज सेफ. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि फुल एफर्ट दिले त्या क्षेत्ररक्षकाने. कुठेतरी फक्त सिंगल मिळेल. चेक केलंय मित्रांनो. व्हॉट आर यू वेटिंग फॉर. निर्णय दिलाय चेक करून. चला एक धाव आली आहे. सूर्य सर एकच आले ना. ही 13 झालेत. चला बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बघायला मिळतो आपल्याला गोलंदाज सज्ज झालाय. धीरज चव्हाण ऑन बॉलिंग ट्रॅक. त्याच्यासमोर फलंदाज सज्ज झालाय. पुढील चेंडू कुठेतरी हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे आणि तसाच प्रयत्न. कुठेतरी पंचांचा मात्र आता वाईटचा इशारा बघायला मिळतोय. 1+1 अशा 2 धावा मिळतील. आधीच धावा कमी आहेत म्हणजेच काय दुष्काळ. आणि दुष्काळात 13वा महिना अशा प्रकारची गोलंदाजी कुठेतरी महागडी ठरताना बघायला मिळेल. आता मात्र उजव्या इष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू. अजून एक वाईट. धीरज चव्हाण याचा खराब मारा बघायला मिळतोय. कुठेतरी आता मात्र सामना एका बाजूने झुकताना बघायला मिळतोय. वाव 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 व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॅटिंग. दिस इज एक्सलंटली प्लेड. एट अनदर 4 runs फ्रॉम द बॅटर रोशन. याचा जबरदस्त खेळ बघायला मिळतोय आपल्याला. एक्सलंटली प्लेड. या षटकातील चौथा चौकार बघितला आपण. आता मात्र कुठेतरी डॉट बॉलने सांगता गेली आहे. पहिल्या षटकाची सांगता झाली मित्रांनो. समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपळावरती आपण बघतोय 20. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. वीस झाल्यात. 6 काढायचे. जस्ट 6 runs needed to win. स्ट्राइक एंडला आपण बघतोय आता मात्र विनोदला. कुठेतरी विनोदला मात्र अजूनपर्यंत खातं खोलण्यात अपयशी ठरलाय. कारण स्ट्राइक मात्र जास्त करून रोशनने आपल्या स्वतःकडे ठेवली होती. आणि काय खेळ साकारलाय.
एकतर्फी सामना नेऊन ठेवलाय आपल्या संघासाठी, एक जबरदस्त योगदान दिलाय. नाव न्यू मॅन ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. आकाश, चायला आकाश ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. पहिली चेंडूवरती पहिलीच धाव घेतली गेली आहे. 21 झाल्यात. 21 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजूनही 5 धावांची गरज. क्षेत्ररक्षण जवळ घेतलाय. आकाश चान ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. समोर रोशन, एक जबरदस्त फलंदाज. दोन्ही संघ कल्याणवरून आलेत आणि एक संघ मात्र पुढे सरसावताना बघायला मिळतो. काय फलंदाजी होती आहे, फक्त आणि फक्त कलाईचा वापर करून कुठेतरी क्षेत्ररक्षकांना भेदण्यात कुठेतरी यशस्वी ठरला ह्या इनिंग मध्ये. रोशन याचा जबरदस्त खेळ. अजून एक चौकार. जस्ट 1 शॉट अवे फ्रॉम द विन. जस्ट सिंगल नीडेड टू विन. आणि हा आलाय विनिंग फटका. रोशन रोशन रोशन, व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॅटिंग दिस इज. काय खेळ साकारलाय. चला टीम जय साई एंटरप्राइजेस शिरवणे चेंबूर टीम, आपला कर्णधार सज्ज आहे, वरती येऊन राहायचं आहे. चला आपल्याला मॅन ऑफ द मॅच देखील कळवतील. दोन्ही स्कोररच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल आणि त्यांच्या माध्यमातून पोहोचवलं आपण. चला रोशन, नो डाऊट रोशन इज द मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. रोशन रोशन रोशन. चला आपलं सामनावीरचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं. रोशन, काय खेळ साकारलाय. 1 मॅन शो, व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॅटिंग. आणि सन्माननीय जयेशजी पवार यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल.